महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते। रामदास कदमांच्या वक्तव्यानंतर रवींद्र चव्हाण आता चांगलेच संतापल्याचं समोर येत आहे। युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त माझाच नाही, मुख्यमंत्र्यांना उद्देशून चव्हाणांनी हे विधान केलंय। तर सौजन्य तोडल्यास वाईट पद्धतीने वागणार असंही चव्हाण यावेळी म्हणाले। चमकेगिरी करण्यापेक्षा, शायनिंग मागण्यापेक्षा खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे। तिथे अजून अनेक पूल झाले नाहीत, अनेक ब्रिजेस झाले नाहीत। जे एका बाजूला रस्ता आहे त्याच्यामध्ये खड्ड्यामय सगळे रस्ते आहेत, रस्ताच नाही आहे अशी अवस्था आहे। तर नुसती पाहणी नको कशासाठी? खरं तर त्यांचा राजीनामा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी घ्यायला पाहिजे। कुचकामी मंत्री आहे, मी डायरेक्ट सांगतोय आज। युती धर्म पाळण्याचा अधिकार फक्त रवींद्र चव्हाण याचा नाही, युती धर्म पाळण्याचा अधिकार हा सर्वांचा असतो। जशास तसं उत्तर द्यायला रवींद्र चव्हाण हा समर्थ आहे। भारतीय जनता पार्टी म्हणून फार सौजन्याने राहण्याचा माझा स्वभाव आहे, परंतु जर मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला मी तयार आहे। त्यांनी कधी ते सांगावं। काहीच कोकणासाठी केलं नाही आणि मोठमोठ्या हुशाऱ्या करत असाल तर चालणार नाही। ते उद्धवजी होते, त्यांनी त्यांना फार महत्त्व दिलं, आता कोण महत्त्व देणारे राहिले नाहीत, विसरून जा आता ते सगळं।